आपण ही दृश्य बघतोय। बदलापूर रेल्वे स्थानकावर गेल्या काही तासांपासून आंदोलन सुरू आहे। बदलापूर शहरात एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या 2 चिमुरड्यांवर शाळेतच लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत लाजिरवाणी घटना घडलेली आहे। 7 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत कुठलीच कारवाई अद्याप न झाल्यानं हॅलो, मी सध्या उभा आहे बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत तिकडे नागरिक जे आहेत या ठिकाणी रेल रोको केलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर समजूत काढण्यासाठी या ठिकाणी पोलीस यंत्रणा देखील पोहोचलेली आहेत। 2 अल्पवयीन मुलींवरती जो अत्याचार झालेला त्याच्या निषेधार्थ हा रेल रोको केला जात आहे आणि आपण पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत ते रस्त्यावरती नागरिक जे आहेत ते पोहोचलेले आहेत, पालक वर्ग आहेत, काही लोक या ठिकाणी आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर आपण पोलीस यंत्रणा या ठिकाणी समजूत काढण्यासाठी पोहोचलेली आहेत। मात्र अजून देखील संतापाचं वातावरण जे आहे ते बदलापूरकरांमध्ये दिसून येत आहेत। ट्रॅकवरती बसून या ठिकाणी जे आहे ते आंदोलन करताना दिसत आहेत। पोलीस जे आहेत पोलिस यांना आपली समजूत काढून या ठिकाणी बोलवत आहेत। लहान मुलांना या ठिकाणी खांद्यावर घेऊन जे आहेत ते आंदोलन करताना या ठिकाणी दिसत आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी संतापाचं वातावरण आहे आणि पोलीस यंत्रणा जे आहे ते लहान मुलांना व बाजूंना पालकांना व त्याचबरोबर काही संबंधित नागरिकांना आणि त्याचबरोबर आंदोलन करताना बाजू काढण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। तर या ठिकाणी पोलीस असतील, असिस्टंट पोलीस असेल, एसीपी असेल, उपायुक्त असेल, हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी जे आहेत ते जे या ठिकाणी रेल रोको करत आहेत त्या रेल रोको करणाऱ्या प्रवासी आणि त्याचबरोबर नागरिकांना या ठिकाणी शांत करण्याचं, यांची समजूत काढण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी जे वातावरण आहे ते या ठिकाणी मोठं संतापाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी होत असताना दिसत आहे। एकंदरीत लहान मुलांना पोलीस आहेत जे आंदोलनामध्ये लहान मुले आहेत त्यांना बाहेर काढलेले आहेत व काही महिलांना खेचून त्या ठिकाणी गर्दीमधनं बाहेर काढत असल्याचं या ठिकाणी चित्र जे आहे ते दिसून येत आहे। एकंदरीत याच्यावरती पोलिसांबरोबर यांचं बोलणं देखील या ठिकाणी झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात जे प्रवाशांची या ठिकाणी गर्दी आहे ही पाहायला मिळते। या ठिकाणी नेहमी आता शाळेमध्ये लहान मुलांना घेऊन कसं जायचं यासाठी मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। पालकांमध्ये मोठा संतापाचं वातावरण या ठिकाणी आहे। पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आलेले स्पीकर लावून या ठिकाणी पालकांना या ठिकाणी आंदोलन मागे घेण्याची विनंती या ठिकाणी करताना दिसत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, रेल रोको केलेला आहे आणि मोठा संतापाचं वातावरण देखील या ठिकाणी आपण पाहू शकता। या ठिकाणी न्याय द्या अशा प्रकारचे हातामध्ये आरोपीचे पाय, समाजात नक्की चाललंय का, आरोपीचे पितो चाय आणि पाय, म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी आरोपीच्या नावाने या ठिकाणी बॅनरबाजी करताना देखील या ठिकाणी दिसून येत आहे। सध्या आत्ता पोलिसांकडनं जे आंदोलन करत आहेत त्यांना शांत करण्याचं काम जे आहे या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहू शकता आंदोलनकर्ते जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत, मोठ्या प्रमाणात ट्रॅकवरती बसून आपले आंदोलन करत आहेत। सकाळी 8 वाजेपासून या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी पोलीस आयुक्त असेल, त्याचबरोबर ठाणे पोलिसाचे पोलीस संचालक या ठिकाणी आलेले आहेत, त्याचबरोबर एसीपी असेल, डीसीपी असेल आणि जीआरपीचे पोलीस आयुक्त देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांची समजूत काढत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहेत। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात त्याचबरोबर आपण पाहू शकतो या ठिकाणी ज्या महिला आहेत या ठिकाणी बसलेल्या आहेत, लहान चिमुकलीला घेऊन या ठिकाणी आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले दिसून येतात। ताई, काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही आलेले आहात, आता पोलिसांकडनं तुम्हाला त्या आंदोलनामधनं बाहेर काढण्यात आलेलं आहे? बाहेर काढण्यात नाही आले, ती घाबरली आहे म्हणून तिला हे केलेलं आहे, पोलिसांनी सपोर्ट केलाय, तर तुम्ही थोडा सपोर्ट करा। मी आताच येतो, ती जस्ट एक माणूस मला हात लावून गेलाय
जस्ट अक्षरशः कमरेत असं फिरवून गेले. म्हणजे एवढं सगळं चालू असताना तो मला हात लावतोय. मग लहान मुलींचा काय असल्यानं ना सालांचा ना प्रायव्हेट पार्टर्स कापून ना शिक्षा दिली पाहिजे. त्याला बाहेर का नाही आणत आहेत पोलीस लोक? चिमुकलीने एवढा त्रास सहन केला तर हिला ही एवढी रडतीये. सगळ्यांना त्रास झाला ना. त्यांच्या आई वडिलांना किती त्रास झाला असेल तर बोलवा त्याला, बाहेर बोलवा. म्हणून मी माझ्या मुलीला घेऊन आलीये. माझ्या मुलीला काय पुन्हा घडलेल्या घटनेबद्दलचा संताप व्यक्त होतोय वेगवेगळ्या मार्गांनी आणि आंदोलन सुरू आहे बदलापूर रेल्वे स्थानकावर. शाळा हे विद्येचं माहेरघर आहे, त्यामुळे इतक्या पवित्र ठिकाणी सुद्धा आमच्या चिमुकल्या आमच्या मुली सुरक्षित नाही का याची चिंता पालकांना लागलेली आहे. आणि